अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी धनगर समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून कायदेशीर लढा देत आहेत। मात्र अद्यापपर्यंत त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही। संविधानात धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण देण्याची राज्यघटनेत तरतूद केली असतानाही आतापर्यंत हा समाज वंचित राहिला आहे। कर्नाटक व इतर राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केले आहे, मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल धनगर आरक्षण महासंघाचे अध्यक्ष तसेच मतदार वृत्तपत्राचे संपादक दिलीप एडतकर यांनी शासनाला केला आहे। याकरिता गाडगेनगर पंचवटी चौकातून धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। एडकोट एडकोट जय मल्हारचे गगनभेदी नारेही यावेळी देण्यात आले। महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करणे तसेच आरक्षणाची अंमलबजावणी करणे, धनगर समाजाला विविध योजनांचा लाभ सुरू करणे, धनगर मेंढपाळावर होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यात यावं अशा मागण्या घेऊन उपजिल्हा अधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदन देण्यात आले। जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे चौकाचौकात दहन केल्या जाईल, मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी एडतकर यांनी दिला आहे। या मोर्चामध्ये धनगर आरक्षण महासंघाचे अध्यक्ष दिलीप एडतकर, उमेश दुर्डे, रमेश मातकर, रमेश ढवळे, डॉक्टर जयप्रकाश बनकर, संजय ढाले, छबू मातकर, प्रतिभा इसड आदी सर्व अनेक धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न केंद्र शासनाशी निगडीत आहे। केंद्र शासनानेच आम्हाला गेल्या 70 वर्षापासून आरक्षणाची अंमलबजावणी होऊ दिलेली नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला होता, परंतु गेल्या 70 वर्षापासून इथल्या राज्यकर्त्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे। आणि आता गेल्या 2014 पासून मुख्यमंत्री तत्कालीन भाजपचे अध्यक्ष मुख्यमंत्री होण्यापूर्वीचे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही जर जिंकलो, आमची जर महाराष्ट्रात सत्ता आली तर आम्ही धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू, पहिल्या कॅबिनेटमध्येच आम्ही धनगरांना आरक्षण देऊ। परंतु मागचे 5 वर्ष गेले, आरक्षण मिळालेलं नाही। फडणवीसांची इच्छा आम्हाला आरक्षण द्यायची होती, पण पंतप्रधान मोदींनी त्यात आडकाठी केली। फडणवीसांना मोदींनी तिथून हुटाउट केला, फडणवीसांना मोदींनी हाकलून लावलं या प्रश्नावर। अन्यथा त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला दिलं असतं, कारण पहिल्यापासून बेंबीच्या देठापासून फडणवीस ओरडत आहेत की धनगरांना आम्ही आरक्षण देऊ। आणि राज्यात आणि केंद्रातही दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असल्यानंतरही आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं। आम्ही अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहोत, केवळ अंमलबजावणी तेवढी करायची आहे। आता ही जर अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही नरेंद्र मोदींचे पुतळे चौकात चौकात गावागावात जाळू, त्यांच्या पुतळ्यांना फाशी देऊ आणि इथले केंद्रीय मंत्री आणि केंद्राचे जे प्रतिनिधी खासदार आहेत त्यांच्या घरासमोर घंटा वाजवून या ठार बहिऱ्या सरकारला आणि बहिऱ्या नरेंद्र मोदींना आम्ही ठिकाणावर आणू आणि आगामी लोकसभेमध्ये या भाजपच्या केंद्र सरकारला चांगली धूळ चारू, एवढंच भाजपच्या भामट्यांनी लक्षात घ्यावं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।